ओम कृष्णेन रजसा वरदामानो निवेदयन् प्रथमदेत्य हिरण्येन सवितारथेन देवयादि भुवनानि पञ्च स्वाहा। ओम कृष्णेन रजसा वरदामानो हिरण्येन सवितारथेन देवयामा ओम कृष्णेन रजसा वरदामानो निवेदयन् प्रथमश्चन् स्वाहा। ओम आप्याय सुतमेते विश्वतः भवृण्यां भवावाजिनङ्गते स्वाहा। कृष्ण्यां भवावाजिनङ्गते स्वाहा। ओम आप्याय सुतमेते विश्वमूर्धानि वा कगुप्तदिव्याय अपामृतां श्रीमते स्वाहा। पृथिव्याय अपामृता जन्मदे स्वाहा। अग्निर्मोर्धानि वक्रपुत्पदे पृथिव्याय अपाम काय झालं साहेब? काम चुकलं काय? बोला कोण म्हणलं रे तू? सब आपले श्रीपाद नगर इथे की स्वामी समर्थांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे। ही माझी 1 वर्षापासूनची माझी इच्छा होती। गेल्या वर्षी आम्ही इथे महादेवाची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे आणि त्यावेळेसपासून माझी इच्छा होती की इथे स्वामीची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व्हावी। ती आज माझी मनोकामना पूर्ण झालेली आहे आणि इथे स्वामी भक्तांची स्वामी समर्थ महाराजांची दर्शनाची सोय व्हावी आणि ते झालेली आहे। त्यासाठी आनंदी आहे। धन्यवाद। आज दिनांक 30 आज कवठा येथे स्वामी समर्थांचे आगमन होत आहे। या ठिकाणी श्रीपाद नगर कवठा येथे जुना कवठा हे नवीन जे काही भाग झालेले आहेत त्या सर्व लोकांनी स्वामी समर्थांसाठी गेल्या 1 वर्षापासून अहोरात्र मेहनत घेतली। आमचे शास्त्री शेठ पूजा गार्डनचे मालक त्यांनी स्वामी समर्थांची मूर्ती दिली। याच्या अगोदर नर्मदेश्वराहून महादेव मंदिराची प्राणप्रतिष्ठा केली त्यांनी। तसेच या ठिकाणी जे भाविक आहेत स्वामी आल्याच्या नंतर अतिशय आनंदात आहेत। मी समिती अध्यक्ष या नात्याने मी या सर्व भाविकांचे मी आभारी आहे। तसेच या सर्वांना स्वामी कवठ्यामध्ये आणून देण्यामध्ये सर्व स्वामी भक्तांचे आभारी आहे। धन्यवाद।